नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सकल संत विचार मंच आणि पिताश्री परिवार यांनी दोघांनी मिळून दोघांच्या सहयोगाने यावर्षी ग्रंथ परिचयाचा उपक्रम आपण हाती घेतला होता। त्यामध्ये अनेक अनेक असे प्राचीन ग्रंथ आणि काही अर्वाचीन मराठी ग्रंथ, पण मराठी ग्रंथांचा आपण परिचय करून घेतला। त्यापैकी ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभवाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत। वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता। या भूतलावरती मांगल्याचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांची सर्व भूतमात्राला सदैव भेट होत राहो असं मागणं मागणाऱ्या श्री ज्ञानदेवांनी गीतेवरती जे भाष्य केलेलं आहे त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात। जनाबाईंनी नंतर त्याला ते ज्ञानेश्वरी असं नाव दिलं आणि ते पुढे प्रचलित झालं। प्रस्थानत्रयी मधल्या 3 ग्रंथांवरती म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता यावर भाष्य करण्याची पद्धत आहे। त्यामुळे ज्ञानेश्वरांनी गीतेवरती भाष्य केलं। तसंच गीतेमध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय असल्यामुळे त्यांनी याच्यावरती हा ग्रंथ भाष्य करण्याकरता निवडला असं आपण म्हणूया। फार तर गीतेमधल्या 700 श्लोकांचं पूर्णपणे भाष्य जे केलं तो टीका ग्रंथ लिहायला त्यांना बराच वेळ, म्हणजे त्याला मूळ ग्रंथ वगैरे हे सगळं बघून त्या गीतेवरचं भाष्य त्यांनी जे केलं ते 700 श्लोकांचं 7000 श्लोकांपर्यंत गेलं। त्याला आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो। पण टीका ग्रंथ ज्या वेळेला लिहिला जातो, टीका ग्रंथ, कारण भगवद्गीतेवरची ज्ञानेश्वरी ही टीका आहे, टीका ग्रंथ आहे। तर टीका ग्रंथ ज्या वेळेला लिहायचा असतो त्यावेळेला त्याला मूळ ग्रंथाचं म्हणजे भगवद्गीतेचं मूळ ग्रंथाचं त्यात जे विचार मांडले त्या विचारांचं बंधन असतं आणि हे बंधन पाळून त्यांनी त्या टीका ग्रंथ लिहिलेला आहे। पण आता ते बंधन वगैरे नको, आता तू स्वतःच्या बुद्धीने ब्रह्मवस्तूचा स्वतंत्रपणे म्हणजे अनुवाद कर, तू स्वतंत्रपणे ग्रंथ लिही अशी आज्ञा ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी केली तो ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांच्या लेखणीतून रसपूर्ण रीतीने अवतरला तो अमृतानुभव। अमृताचा अनुभव सांगणारा असा हा ग्रंथ अमृतानुभव। अनुभव हा शब्द त्याच्यामध्ये येतो। अनुभव आम्ही घेत असतो, खरं म्हणजे कुठला ना कुठला तरी अनुभव घेतल्याशिवाय आम्ही काहीही करत नाही, कारण आपल्याला अनुभव हा येतच असतो प्रपंचात, व्यवहारात वगैरे। आणि सर्वसाधारण जर बघितलं तर 4 प्रकारचे अनुभव असतात। खरं म्हणजे अगदी थोडक्यात सांगते की काही अनुभव असे असतात आपण घेऊही नाही आणि दुसऱ्या कोणाला घ्यायला सांगू पण नाही, स्वतःही घ्यायचे नाही तर दुसऱ्या कोणाला घ्यायलाही सांगायचे नाही, पण तोही एक अनुभव असतो, कारण तो काही वेळेला लोकांनी घेतलेला असतो। आता उदाहरणार्थ विषप्राशन, आपणही अनुभव घ्यायचा नाही दुसऱ्यालाही घ्यायला सांगायचा नाही, एकदा घेऊन बघतो तर तसं चालत नाही आणि मृत्यू हे आहेच आहे त्याच्या पुढचं। काही अनुभव असे असतात की स्वतः घ्यायचे नसतात, घ्यावे लागत नाहीत, घ्यावेच लागतात असंही नाही। म्हणजे काही अनुभव घेऊ नयेत पण दुसऱ्याला घ्यायला सांगावे। आता उदाहरणार्थ डॉक्टरचा जर विचार केला, व्यवहारातलं बोलते मी, डॉक्टरांचा जर विचार केला तर ते काही प्रत्येक गोळी, सर्दीवरची गोळी मी आधी खाऊन बघतो, मग तापाची गोळी मी आधी घेऊन बघतो असं करत नाही, पण त्यांनी एक अभ्यास केलेला असतो। त्या अभ्यास करून त्यानुसार ते पेशंटला ती औषधं देतात आणि त्याचा अनुभव त्या पेशंटला येतो आणि त्याच्यावरनं ठोकताळा मांडून मग ते म्हणतात की ही गोळी याच्यासाठी जास्त चांगली। म्हणजे काही अनुभव आपल्याला घ्यावे लागत नाहीत किंवा घेऊही नाहीत,
पण ते दुसऱ्याला मात्र सांगता येतात. त्यातला हा एक अनुभव. काही अनुभव आपण घेतो पण फारसं कोणाला सांगत नाही. म्हणजे काही अनुभव घेऊ नयेत, घ्यायला सांगू नयेत. काही अनुभव स्वतः म्हणजे घेण्याची गरज नसते, आपण दुसऱ्याला सांगावं लागतात. काही अनुभव आपण घेतो पण सांगता येत नाही, असे प्रपंचातले बरेच अनुभव असतात. पण महत्वाचं म्हणजे काही अनुभव म्हणण्यापेक्षा काही अनुभव हे घ्यायचेही असतात आणि दुसऱ्यांना सांगायचेही असतात. हे जे अनुभव आहेत ते महत्वाचे असतात. आपणही घ्यायचे असतात आणि दुसऱ्यांना सांगायचे असतात. परमार्थातला आत्मज्ञानाचा अनुभव जो आहे तो स्वतःही घ्यावा. कारण मानव जन्मातच तो घेता येतो, त्यामुळे तो घ्यावाच घेतलेला केव्हाही चांगला. त्याला बरेच मेहनत आहे, परिश्रम आहे, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा तो घ्यावा लागतो. आपण स्वतःही घ्यायचा आणि आपल्याला आल्यानंतर त्याचा आनंद दुसऱ्यालाही द्यायचा. म्हणजे स्वतःही घ्यावा आणि दुसऱ्यालाही द्यावा. असा एकच अनुभव म्हणजे आत्मानुभव, अमृताचा अनुभव. आणि असा अनुभव जो आहे तो आपल्या पोटामध्ये मावतच नाही. तो आनंद आपल्या पोटामध्ये मावत नाही. तो शब्दरूपाने जेव्हा बाहेर पडायला लागतो तेव्हाच हा अनुभव सांगितला जातो. हा शब्दरूपाने बाहेर पडतो, म्हणूनच बोली अरूपाचे रूप दाविना असा हा अमृताचा अनुभव ज्ञानदेवानी स्वतः घेतला आणि दुसऱ्यांना सांगितला. तो हा जो सांगितलेला अनुभव अध्यात्मातला अत्यंत श्रेष्ठ असा अनुभव म्हणजे अनुभवामृत. अनुभवामृत नित्य अमर परब्रह्म परमेश्वराचा अपरोक्ष अनुभव जो आपल्यालाच घ्यावा लागतो, तो अमृत असतो. मुद्दामून म्हटलं अमृत असतो. ब्रह्मज्ञानाखेरीज सर्व जी अन्य ज्ञान आहेत ही मृत होणारी आहेत. म्हणजे आधीचं जे ज्ञान आहे ते नवीन काहीतरी टेक्निक आलं किंवा उत्तर उत्तर ज्ञान जे वाढत जातं त्या ह्यानी आधीचं ज्ञान नाहीसं होऊन जातं. कारण टेक्निक बदलतं. आता पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, आता रंगीत टीव्ही आला. म्हणजे हे टेक्निक बदलत गेलं. म्हणजे मोबाईलचं तंत्र तर आपल्याला माहितीच आहे, किती पटापट बदलत आहे. पण हा जो अनुभव आहे अमृताचा अनुभव, हे जे ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्याचा अनुभव कधीही मृत होत नाही. दुसऱ्याचा आला म्हणून पहिला मृत असं होत नाही. तर तो अमृतच असतो. तो मरत नाही, तो बदलत नाही, तो सदा सर्वदा चिरकाल असा आहे. म्हणून तो अमृत अनुभव आहे, म्हणजे अमृतानुभव आहे. पण या अमृतानुभव ग्रंथाचा आपण आज परिचय करून घेणार आहोत, तेव्हा त्यातल्या काही रचना, काही वैशिष्ट्य पाहणार आहोत. कारण मुळामध्ये हा आपण फक्त परिचय करून देतोय, पूर्ण ग्रंथाचा अभ्यास करत नाही. पण त्या ग्रंथात नक्की काय सांगितलं हे एकदा कळलं की ती वाचण्याची गोडी निर्माण होते. त्यामुळे आपण फक्त त्याची ओळख करून देतोय, तेव्हा त्याची रचना, वैशिष्ट्य आणि अनुबंध हे सगळं आपण बघणार आहोत. माऊलींनी लिहिलेल्या या ग्रंथाचं खरं नाव अनुभवामृत असंच आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की हा अनुभव आपण घ्यावा आणि दुसऱ्याला सांगावा, कारण तो अनुभवामृत आहे. माऊलींचं लेखन आहे ते अनुभवामृत आहे. आणि हे अनुभवामृत असंच त्याचं नाव आहे. आणि म्हणताना ते प्रत्येक वेळेला शेवटी असं म्हणतात प्रकरण संपल्यानंतर की इति श्री सिद्धानुवादे श्रीमत अनुभवामृते, असं प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे नाव निश्चितपणे त्यांच्या ग्रंथाचं आहे, अनुभवामृत. पण नामदेव महाराजांनी अमृतानुभव हे नाव तिथे रूढ केलेलं आहे, प्रचलित केलेलं आहे. हा तसं बघितलं तर तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, तत्वज्ञान विषयक ग्रंथ असल्यामुळे साहजिकच शांत रसाचा आहे. अनुभवाची भाषा आहे आणि ही अनुभवाची भाषा अत्यंत रसाळ आहे, कारण ती माऊलींची आहे. त्यामुळे पण ती रसाळ भाषा जरी असली तरी थोडीशी प्राकृत आहे. आणि प्राकृत आहे, अवघड आहे आणि अर्थगर्भ आहे. त्यामुळे त्यातनं इतके छान छान अर्थ निघतात. पण मुळातली ती प्राकृत भाषा आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं अमृतानुभवाबद्दल बोललो. हरिपाठाची भाषा जर आपण माऊलींच्या बघितली तर ती साधी भाषा, सोपी भाषा, सरळ भाषा आहे, सहजपणे समजणारी आहे. कारण संत ज्या वेळेला लोकांसाठी लिहितात तेव्हा ती भाषा सोपी असते.
कारण त्यांना माहिती असतं की हे लोकांना समजायला पाहिजे, की लोकांना कळलं पाहिजे, म्हणून त्याची भाषा लोकांसाठी लिहिताना त्यांना सोपीच ठेवावी लागते. पण काही वेळेला असं होतं, वदी कुलकर्ण्यांच्या शब्दामध्ये सांगते, वदी कुलकर्णी संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते आणि ते आदरणीय वदी कुलकर्णी असं म्हणतात की संतांची परवानगी न घेता, संतांची परवानगी, ज्याला ग्रंथ लिहायचा आहे त्याची परवानगी न घेता जे शब्द केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेने बाहेर पडतात, आपोआप बाहेर पडतात, तेव्हा मात्र ते सोपेपणाचा विचार करून येत नाहीत. तिथे ते कोणासाठी म्हणून लिहिलेले नसतात, ते कोणासाठी म्हणून नसतात. त्यामुळे संत स्वतःही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत आणि करूच शकत नाहीत खरं म्हणजे. म्हणजे असे जे आहेत त्याच्यापैकी एक अनुभवामृत हा ग्रंथ आहे. हे शब्दमोती जे आहेत ते निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे ज्ञानदेवांच्या मुखातून सहजपणे ओघळत होते. तो हा अमृताचा अनुभव, अमृत अनुभव किंवा अनुभवामृत असा आहे. अनुभव घेताना त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप आपण झालेलो असतो आणि तेव्हा तो अनुभव आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि जेव्हा अनुभव सांगतो त्यावेळेला तो अनुभव आपण घेत नसतो, म्हणून तो यथार्थ अचूक असं सांगता येतोच असं नाही. पण या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अनुभव इति सिद्धानुवादे असं त्यांनी पहिल्यांदा म्हटलेलं आहे. हा सिद्धच आहे, स्वयंभूच आहे, स्वनिर्मितच आहे आणि जास्तीत जास्त अचूकतेने यथार्थपणे सांगितलेला हा अनुभव आहे, तो अमृतानुभव आहे. आणि हा शिवाय सिद्धांचाच अनुभव आहे, त्यामुळे तो महत्वाचा आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, असं ज्यांचं वर्णन केलं जातं, अशा गुणांनी जे मंडित आहेत, सुशोभित झालेले, त्यांची भाषा आहे, असा ग्रंथकार म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आणि समर्थ रामदास स्वामींच्या भाषेत सांगायचं तर द्रष्टा कवी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. त्यांच्या लेखणीतनं सिद्ध झालेला असा हा अमृताचा अनुभव आहे. आणि ह्या ज्ञानेश्वरांच्याच भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर अमृतानुभव म्हणजे काय आहे, तर हे एक मोटके, त्यांचा मोटके हा शब्द आहे. मोटके म्हणजे छोटस तत्वज्ञान सांगणारं रसपूर्ण असं उपनिषद आहे, असंही ते म्हणतात. त्यात 10 प्रकरण आहेत आणि 800च्या आसपास ओव्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली नाथ संप्रदायाला प्रमाणभूत असलेली अशी जी शिवसूत्र आणि उपनिषद आहेत यांना मानणारे आहेत, शिवसूत्रांना आणि उपनिषदांना सुद्धा मानणारे आहेत. त्यामुळे ज्ञानदेवांचं शैव दर्शन जे आहे, जग हे विश्वरूपाचंच दर्शन आहे असं ते सांगतात आणि हे शैव दर्शन तेच सांगतं. शिवत्व सत्य आहे, आनंदमय आहे, तितकं जग सुद्धा सत्य आहे, आनंदमय आहे असं सांगणारं हे अनुभवामृत. म्हणजे कसं, शिवसूत्र, मग अशी उपनिषद आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण शिवसूत्र हेही माहिती आहे. पण शिवसूत्र हा ग्रंथ 9व्या शतकाच्या प्रारंभी लिहिला गेला, तो वसुगुप्तांनी लिहिलेला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की मी याच्यामध्ये जी सूत्र ग्रथित करत आहे ती सर्व मला भगवान शंकरांनी, प्रत्यक्ष शिवानी मला सांगितलेली आहेत, ती ही याच्यामध्ये शिवसूत्र म्हणून ग्रथित केलेली आहेत. अशी ही शिवसूत्र आणि उपनिषद या दोघांना धरून ह्या सिद्धाने लिहिलेला हा अनुभव म्हणून अनुभवामृत आहे. म्हणताना सुद्धा बघा, ज्ञानदेव असं म्हणतात की एवं दशोपनिषेदे पुढारा न ढलती पदे, देखोनी बुडी बोधे येथेची दिधली. अमृतानुभवाच्या 10व्या प्रकरणामध्ये 8वी ओवी आहे. एवं दशोपनिषदे पुढारा न ढलती पदे, अशा पद्धतीने ती ओवी आहे. आपण प्रत्येक ओवीचा काही अर्थ बघणार नाही आहोत, पण तरी सुद्धा थोडस अनुबंध चतुष्टयाकडे आपल्याला जायचंय. त्यामुळे आपण असं म्हणतो की समग्र ही वेदविद्या जी आहे ती दशोपनिषदामध्ये समाविष्ट आहे, पण ते फक्त त्या यथार्थ बोधाचं प्रतिबिंब आहे. आता प्रतिबिंब काही खरं नसतं, बिंब सत्य आहे, प्रतिबिंब सत्य नाहीये, पण ते भासमान आहे. त्यामुळे बिंब जर आरशापुढून गेलं तर ते प्रतिबिंबाला सुद्धा घेऊन जातं.
म्हणजे आपण जर आरशापुढे उभं राहिलो तर आपण आपल्याला दिसतो, ते बिंब प्रतिबिंब आहे. पण ज्या वेळेला आपण बाजूला सरतो तेव्हा ते बिंब प्रतिबिंब दोन्ही जातं. अशा पद्धतीने ह्या उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते फक्त प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अमृतानुभवामध्ये जो बोध केलेला आहे, तो जो बोध आहे यथार्थ असलेला, तो आतमध्ये बुडी देऊन बसलेला आहे, तिथे स्थित झालेला आहे, आत खोल आहे. त्यामुळे याच्यापेक्षा आणखीन वेगळं उपनिषद काही सांगू शकणार नाही असाही त्यांनी एक प्रकारचा दावा केलेला आहे. दावा शब्द ज्ञानेश्वरांच्या बाबतीत म्हणणं अगदी चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अत्यंत मवाळ पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. इथे उपनिषदांचा आदर नाही आणि स्वतःचा आत्मगौरव पण त्यांनी केलेला नाही. पण इथे मात्र ते खात्रीपूर्वक सांगतात की हे जे सगळं शब्द जंजाळ आहे जे उपनिषदात वापरले गेले, काही प्रमाणात मला अमृतानुभवामध्ये सुद्धा वापरावं लागलंय, कारण शब्द हे माध्यम आहे, पद्धतीने दर्शवलेला आहे. आणि अशा पद्धतीने असलेला हा सिद्धांनी केलेला सिद्धानुवाद आहे. असा हा सिद्धानुवाद आहे, असा हा सांगितलेला ग्रंथ आहे. इथे आध्यात्मिक ग्रंथ म्हटलं की अनुबंध चतुष्टय असतोच. हा अनुबंध चतुष्टय जर पाहायचा झाला तर अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध किंवा फलश्रुती नंतर असं बघावं लागतं. ज्यामुळे श्रोता अध्ययनाचा विचार करतो की अनुबंध चतुष्टय बघितला की या ग्रंथात काय आहे याचं आपल्याला कळतं, आणि मग हा ग्रंथ वाचायची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्याचा अनुभव घेण्याची वृत्ती निर्माण होते. अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं अनुबंध चतुष्टयातनं आपल्याला दाखवायच्या असतात. याचा अधिकारी जो आहे तो खर तर विवेक वैराग्य संपन्न, शमदमादी षट संपत्तीने युक्त, साधन चतुष्टयानी, म्हणजे थोडक्यामध्ये साधन चतुष्टयानी संपन्न असा जो आहे, ज्याला जीवन मुक्त होण्याची इच्छा आहे, असा हा जो आहे तो अमृतानुभव ग्रंथाचं जे रहस्य आहे तो समजू शकतो असा तीव्र साधक. तीव्र साधक, कारण साधकाचे पण 3 प्रकार आहेत, मंद, मध्यम आणि तीव्र. त्यातला शक्यतो तीव्र साधक किंवा सिद्ध याचा अधिकारी आहे, आणि हा सिद्धासाठीच लिहिलेला आहे ना. आणि दुसरं असं, सिद्ध अधिकारी आहे असं का म्हटलेलं आहे ह्या सगळ्या बरोबर, तीव्र साधक किंवा सिद्ध हा त्याचा अधिकारी आहे. तीव्र साधकाचे मलविक्षेप हे गेलेले असतात. मलविक्षेप, आवरण अशी 3 बंधनं असतात, त्यापैकी मलविक्षेप गेलेले असतात आणि आवरण हा थोडाफार राहिलेला असतो, पण जीवनमुक्तीकडे तो गेला तर तेही त्याचं गळून पडतं. पण तरी सुद्धा माऊली असं म्हणते, मुक्त मुमुक्षु बद्ध हे तववरी योग्यता भेद, अमृतानुभव स्वाद विरुधे जिये. हे सगळे अधिकारी आहेत हे सांगितलं असलं तरी पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत अमृताचा अनुभव मी घेत नाहीये, त्याचा स्वाद घेत नाही, तोपर्यंत हा भेद आहे. एकदा का बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, कारण शेवटी बद्धाला सुद्धा मुमुक्षु व्हावं लागतं, मुमुक्षुतून तो तीव्र साधकाकडे जाईल, ही त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यांनी नंतर हा ग्रंथ वाचावा, पण म्हणून त्यांनी वाचूच नाही असं नाही. हे सगळे कुठपर्यंत भेद आहेत, जोपर्यंत अमृताचा अनुभव घेत नाही तोपर्यंत हे भेद आहेत. सिद्ध, साधक, बद्ध, मुमुक्षु वगैरे हे सगळं. कारण हे ज्या वेळेला हा अमृताचा अनुभव घेतला जातो त्यावेळेला जीवनमुक्त झालं होता येतं, किंवा त्यावेळेला अज्ञान हे जे अंधत्व आहे ते खरं म्हणजे बद्ध आणि मुमुक्षु मध्ये असतं. ते जाऊन त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ज्ञानाचा बंध सुद्धा साधकाला चढतो. तो बंध निर्माण होतो की मला ज्ञान झालंय. हा साधक आणि सिद्ध जे आहेत त्यांच्यामध्ये हा ज्ञानाचा बंध निर्माण होण्याची शक्यता असते, किंबहुना काही वेळेला होतो. पण जिथे अज्ञानाचं अंधत्व नाही, ज्ञानाचं बंधत्वही परिपूर्णपणे गेलेलं आहे, ते आपल्याला सिद्धाच्या आणि तीव्र साधकाच्या ठिकाणी मिळतं.
म्हणून तो अधिकारी म्हटलेला आहे. आणि आता तो उपभोगतो तो फक्त ब्रह्मानंदाचा स्वाद असतो. अंधत्व नाही, बंधत्व नाही, आता फक्त स्वाद घ्यायचा राहिलेला आहे. आणि हा स्वाद ज्याला घ्यायचा आहे तो त्या ग्रंथाचा अधिकारी आहे. विषय जर म्हटलं तर जीव ब्रह्म ऐक्य अशा पद्धतीचाच आहे. निर्विकल्प ब्रह्मस्थिती किंवा जीव शिव समरसतेचा अनुभव इथे हा विषय आहे त्याचा. किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जिया स्थिती, ते काय देऊ हाती वाचेचिया. वृत्ती ज्ञान खंडन म्हणून एक आहे 8वं प्रकरण, त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे. हा विषय जो ग्रंथाचा आहे तो जीवशिव समरसतेचा असला तरी आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो. आपण म्हणतो ना आपणासारखे कळती तात्काळ. सद्गुरू आपल्याला त्यांच्या समवेत जेव्हा ज्ञान द्यायला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांच्यासारखंच करतात. सद्गुरूला सत्शिष्याची म्हणजे सद्गुरू जो असतो तो सत्शिष्याला त्या सद्गुरु पदापर्यंत नेतो, तिथपर्यंत नेऊन ठेवतो. म्हणजे आपल्यासारखंच करतो. आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो असं ज्ञानदेव म्हणतात. सद्गुरू आपल्याला त्यांच्यासारखंच करतात. आणि त्या स्थितीचं म्हणजे त्या पदाला गेल्यानंतर त्या स्थितीचं वर्णन करायला गेलं तर मात्र शुद्ध बुद्ध आत्मस्थितीलाच मल लागेल की काय अशी शंका येते. म्हणून ते म्हणतात ते काय देऊ हाती वाचेची या. मग हा जो अनुभव आहे तो खरं म्हणजे शब्दातीत आहे. आणि तो जो मी शब्दांमध्ये वर्णन करायला लागलो, शब्दात त्याला बंदिस्त करताच येत नाही, पण तरी सुद्धा तो करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मल लागण्याचा म्हणजे संभव आहे. त्यामुळे जीव शिव समरस होणं हा याचा विषय आहे, पण त्याचं वर्णन करता येण्यासारखं नाही. जीव जगत हे तत्वतः परमात्म्यापासून भिन्न नाहीतच. ती त्याचीच रूप आहेत. विश्व ब्रह्मैव ना परहा. ज्ञानरूप परमात्माच दृश्य होऊन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामावून गेलेला आहे. वेगवेगळी रूप त्यांनी धारण केलेली आहेत. म्हणजे विश्व ब्रह्म एव ना परहा, ब्रह्म इव ना परहा. म्हणजे विश्व हे ब्रह्मच आहे खरं म्हटलं तर. असा हा जो सिद्धांत आहे तो माऊलींनी याच्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे हा सिद्धांत खरं म्हणजे ज्ञानेश्वरीतही काही काही आपल्याला पाहायला मिळतो, पण तिथे त्यांचे हात बांधलेले आहेत. त्यांना पूर्ण मोकळेपणाने तो मांडता आला नाही. पण पुढे अमृतानुभवामध्ये आणि चांगदेव 65 मध्ये त्यांनी मात्र हा विश्व ब्रह्मैव ना परा हा सिद्धांत वेळोवेळी मांडलेला आहे. हे सच्चिदानंद स्वरूप असंग नित्य मुक्त ब्रह्म आहे. ते निसंशय ज्ञान त्याचं प्राप्त होणं हे याचं प्रयोजन आहे. हे प्रयोजन म्हणजे ते ब्रह्म स्थितीला पोहोचणं हेच खरं म्हणजे प्रयोजन आहे. त्या शिवशक्ती समावेशनाच्या वरती जो शिव सुंदर आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा हा मार्ग आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवनिया जीवनमुक्त हेची होतू. हे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात या 10व्या प्रकरणामध्ये सांगितल्यात ग्रंथ महिमामध्ये. खरं म्हणजे तेच आपण सुरुवातीला घेतोय कारण त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टय आहे. आणि अनुबंध चतुष्टय आधी सांगावा असं वाटल्यामुळे 10व्या प्रकरणाची आपण खरं सुरुवात इथनं केलेली आहे. पुढे 10व्या प्रकरणाचा समारोपही आपण करणार. पण तरी सांगताना आधी यातल्या ओव्या जास्त सांगितल्यात. कारण हा असामान्य असा जा अमृतरूपी अनुभव जो आहे ना तो अखंड ब्रह्मानंद देणारा आहे. त्यामुळे अखंड ब्रह्मानंद देणं हे त्याचं प्रयोजन आहे. ब्रह्मानंद म्हणजे काय ते उपनिषदांमध्ये खूप छान वर्णन करून सांगितलेलं आहे की एक मानुष आनंद म्हणजे काय, मग एक इंद्राचा आनंद म्हणजे काय, मग एक देवलोकातले जे आहेत त्यांच्यापैकी पितरांचा आनंद काय, देवलोकातल्यांचा आनंद काय, असं करत ब्रह्मानंद हा सगळ्यात शेवटचा आनंद असं सांगितलेलं आहे. कारण हा आनंद जो आहे तो अमृतरूपी आनंद आहे, तो अनुभव आहे. पण तरी सुद्धा याचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की हे सगळं कसं पाण्यावरती काढलेलं चित्र आहे. ज्ञानदेवांच्या कल्पना त्यांचे दृष्टांत अत्यंत वेगळ्या आणि उच्च पातळीवरचे आहेत, यात शंकाच नाही. पाण्यावर मकरी म्हणजे पाण्यावर जर आपण एखादं सुंदर चित्र काढलं, आता तुम्हीच विचार करा की पाण्यावरती चित्र काढणं तर ते चित्र राहतं का? खरं तर चित्र राहतच नाही. ते चित्र राहत नाही पण ते दिसतही नाही आपल्याला, पण तरीही ते श्रीमंत चित्र आहे.
ते श्रीमंत चित्र आहे, कारण ते श्रीयुक्त आहे, सौंदर्ययुक्त आहे, ऐश्वर्ययुक्त आहे आणि चिन्ह मात्र ज्ञप्ती मात्र आहे. त्यांची ती अनुभूती आहे. ही अनुभूती घेताना सांगता येत नाही, पण त्याचं चित्र काढायचं म्हटलं किंवा शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर ते तसं होतच नाही. त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे, हे दाखवण्याकरता त्यांनी मकरी हा शब्द वापरलेला आहे. शास्त्रामध्ये निवृत्तीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे निवृत्ती आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो आत्यंतिक निवृत्ती, असे दोन प्रकार आहेत. म्हणजे निवृत्तीच, पण निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. ज्या वेळेला कार्याची कारणामध्ये निवृत्ती होते, म्हणजे ज्याच्यापासून निर्मिती केलेली असते त्याच्यातच ते विलीन होतं, हे जेव्हा होतं त्यावेळेला त्याला निवृत्ती असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला जिथे कारणासहित कार्यनाश सुद्धा होतो, पुन्हा तिथे उत्पत्ती होत नाही, ह्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. इथे दुःखाची तर निवृत्ती आहेच, पण परमानंदाची प्राप्ती ही अमृतानुभवाची फलश्रुती आहे. मुक्ती कीर वेल्हाळ अमृतान अनुभवामृत आणि खेळ, परी अमृताही उठे लाळ अमृते. मुक्ती कीर वेल्हाळ असं म्हटलेलं आहे. अमृतानुभवाचं, हे अमृताचं जे सेवन करतील ते जीवनमुक्त तर होतीलच. ही जी मुक्ती जी आहे ती कितीही सुंदर असली, कारण मुक्तीसारखं दुसरं काही नाही असं म्हटलं जातं, पण मुक्ती कितीही सुंदर असली, कितीही वेल्हाळ असली, अमृत रूप असली, तरी अमृतानुभव पाहताच तिच्या तोंडाला सुद्धा लाळ सुटते. म्हणजे असं वर्णन जे केलेलं आहे हे सगळं ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन केलेलं आहे. अनुभव आल्यावरती जी भक्ती निर्माण होते त्यावेळेला मुक्ती सुद्धा आपल्याला नकोशी वाटते. आणि ती मुक्ती सुद्धा, मी इथे थांबले तुमच्यासाठी अशी लाळ घोटत तिथे उभी राहते, पण भक्त मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करतो. न लगे मुक्ती धन संपदा संत संघ देई सदा, किंवा घोटवी न लाळ ब्रह्मज्ञाना हाती, असं जे आत्मस्थिती सांडविन वगैरे अशा पद्धतीने वर्णन केलं जातं. हा अनुभव गुरुकृपेने मला मिळालाय आणि मला जे मिळाले त्याची मेजवानी मी तुम्हाला देतोय, असं ज्ञानदेव सांगतो. म्हणजे हे सगळे अधिकारी, विषय, प्रयोजन, फलश्रुती वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खरं म्हणजे पु य देशपांडे एक अभ्यासक होते. ते अत्यंत, त्यांचं लिखाणही खूप असं भारदस्त होतं. तर ते असं म्हणतात की हा जो ग्रंथ आहे तो एका पूर्ण मानवाने, जो पूर्णात पूर्णमिदम आहे अशा त्या मानवाने अपूर्णता अवस्थेमध्ये राहून, म्हणजे देहाच्या पातळीवरती येऊन देहबुद्धीनी जीवपणानी या सर्व भवसागरामध्ये भोग भोगणाऱ्या आमच्यासारख्या मानवांशी साधलेला हा स्वसंवाद आहे, असं त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे ह्याचा विचार करताना एक वेगळ्याच पातळीवरनं आपल्याला हा विचार करायला हा ग्रंथ प्रवृत्त करतो. साध्या सोप्या भाषेत जरी वाटला तरी त्याची भाषा गूढ आणि गर्भित आहे, हे निश्चित आहे. विदा करंदीकर ह्याला ज्ञानदेवांचा आत्मसंवाद असंही म्हणतात. अनुभव चतुष्टय झाल्यानंतर या ग्रंथाची जर आपण वैशिष्ट्य पाहायची ठरवली तर ती वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये 5 संस्कृत श्लोक आहेत आणि त्या 5 संस्कृत श्लोकांनी याची सुरुवात झालेली आहे. ज्ञानेश्वरी त्यांनी मराठीतून लिहिलेली आहे. ज्ञानदेवांचं अंतरंग, अंतरंग हे संस्कृतही होतं आणि सुसंस्कृतही होतं. योग्य संस्कारांनी युक्त, त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. पण संस्कृतही होतं असं मी म्हटलं, कारण लहानपणी विठ्ठलपंतांकडून, म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं, विठ्ठलपंतांकडून संस्कृत मधनं त्यांनी वेद, ब्रह्मसूत्र असे अनेक ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथाचं अध्ययन केलं होतं. नुसतं अध्ययन केलं नव्हतं, ते त्यांच्या रोमारोमात भिनलेलं होतं. आणि तरीही हा ग्रंथ लिहिताना त्यांनी मराठीमधून लिहिलेला आहे, माय मराठीमधून. ज्ञानेश्वरी मराठीतून लिहिले. तर ते तरीही पंडिती थाटाचे जे लोक आहेत त्या लोकांना, मला संस्कृत येत आहे पण तरीही आपल्या अन्य सर्वसाधारण लोकांना कळावं म्हणून मी हे माय मराठीत लिहितोय, याची जाणीव करून देण्यासाठी, मला संस्कृत येत आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिले 5 श्लोक संस्कृत मधनं लिहिलेले आहेत. कमीत कमी शब्दामध्ये जर आपल्याला रसपूर्ण जर काही सांगायचं असेल तर संस्कृत भाषा उपयोगी पडते, यात शंकाच नाही.
म्हणून हे पहिले 5 श्लोक जर आपण बघितले तर हे 5 श्लोक म्हणजे अमृतानुभवाचं सार आहे आणि त्याचा विस्तार म्हणजे पुढची 10 प्रकरण आहेत. आणखीन एक दुसरा मुद्दा असा आहे, भाष्यकारांते वाट पुसतू असं माऊलींनी म्हटलेलं आहे. तसं त्या सगळ्या भाष्यकारांचा, मध्वाचार्य असतील, शंकराचार्य असतील, यांचा योग्य मान ठेवून तत्वज्ञान सांगताना त्यात त्यांनी थोडासा लीलया बदल केलेला आहे, सहजपणे बदल केलेला आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ब्रह्मैव नापरहा असं त्यांनी म्हटलंय. मिथ्या, मिथ्या म्हणजे अगदी एका सहज सोपं सांगायचं झालं तर जे नाही ते भासणे म्हणजे मिथ्या. पण त्याची व्याख्या जर करायची म्हटली तर अज्ञान काळी जे खरं वाटतं पण ज्ञान होताच त्यातला खोटेपणा समजतो त्याला मिथ्या असं म्हटलं जातं. अशी एक सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. पण मिथ्या पण ज्ञानदेवांना अजिबात मान्य नाही. कारण मिथ्या पण त्यांना मान्य नाही. ते असं म्हणतात ब्रह्म एव ना परहा असं मी म्हणतच नाही. त्यामुळे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, त्याच्यामधलं ब्रह्म सत्य हे त्यांना मान्य आहे पण जगन मिथ्या हे त्यांना मान्य नाही. जग मिथ्या नाहीच आहे ना, हे सगळं मला दिसतंय ते खोटं म्हणून चालेल कसं? मग हे जे मिथ्या आपण वापरतो ज्या वेळेला शब्द अद्वैत तत्वज्ञानामध्ये, त्यावेळेला मृगजळ आहे, सर्परज्जू आहे, शुक्ती म्हणजे शिंपला आणि रजत ज्याला म्हटलं जातं ते आहे, शुक्ती रजत असं म्हटलं जातं. आता हे मिथ्या पण ज्ञानदेवांना अजिबात मान्य नाही. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी काही वेळेला सर्पाचा दृष्टांत, दोरीवरचा सर्पाचा भास, विवर्त रूप वगैरे म्हटलेलं आहे पण तिथे त्यांचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरीची जी टीका आहे त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख काही वेळेला दिसतो पण बाकीच्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं नाही. ज्ञानेश्वरी नंतर अमृतानुभव आणि चांगदेव 65 मध्ये हे जे त्यांचं तत्व आहे ते मात्र त्यांनी पुढे ठेवलेलं आहे आणि ते मोकळेपणाने मांडलेलं आहे. जसं नदीचं पाणी वाहतंय तर पहिलं पाणी वाहून गेलंय, दुसरं पाणी पुन्हा पुढे येत आहे. हा जो प्रवाह सातत्य आहे ते जर बघितलं तसं सातत्य आपल्या जगतामध्ये पण दिसतं. म्हणजे कसं की कळीचं फूल होणं, वटबीजाचं झाड होणं, हा जो सगळा प्रकार आहे याच्यामध्ये त्याचा विकासही आहे आणि विलासही आहे. म्हणजे हा सगळा त्या परब्रह्माचा विलास आहे. त्यांनी केलेला हा विकास आहे. कळीचं फूल होणं हा कळीचा विकास आहे नाही का? तर हा जो सिद्धांत आहे तो त्यांनी मांडलेला आहे. शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ब्रह्मैव ना परहा इव असं म्हणून त्याच्यामध्ये त्यांची दृढता दिसते. माऊलींना ब्रह्मसत्य मान्य असलं तर जगन मिथ्या मान्य नाही, ब्रह्मैव ना परहा असं ते म्हणतात. ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही असं ते ठामपणे सांगतात. विश्व ब्रह्म ना परहा असं विश्वात हा सगळ्याचा विलास आहे. हे जे सगळं दिसतं हे त्यांनीच घेतलेली रूप आहेत. विश्व हेच ब्रह्म आहे, दुसरं काही नाही असं ते म्हणतात. हा थोडासा मांडणीतला फरक आहे. हाच त्यांचा चितविलास म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानदेवांच्या आरतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. तिथे सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो विश्व ब्रह्म ना परा. मुळामध्ये ज्योतिर्पीठ त्यावेळेला असलेलं त्र्यंबकेश्वर आणि तिथे असणारे आदिनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ यांचं जे तत्वज्ञान आहे ते पुढे काश्मीरामध्ये गेलं. ते शांभव तत्वज्ञान म्हणून विकास पावलं आणि काश्मीरी शैवागम असं ज्ञानदेव मांडतात. त्यावेळेला शंकराचार्यांचा आदरही करतात, त्यांच्या सिद्धांतामधला काही भाग मान्यही करतात आणि त्यांच्या पुढे 3 पावलं कोणालाही न दुखवता टाकतात. हे महत्वाचं आहे. कारण शांकर तत्वज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर माया या कल्पनेचं हे केलेलं आहे. म्हणजे तिथे माया ही कल्पना आहे पण इथे त्यांनी माया ही कल्पना घेतली नाही. इथे त्यांनी शक्ती यांचं सामरस्य मांडलेलं आहे. जीव जगत आणि जगदीश्वर हे एकच आहे, विश्व ब्रह्माची केले हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही सर्व जी जगन निर्मिती झालेली आहे तो एक आनंदोत्सव आहे आणि हे आनंद जे आहे
तो ही सगळी विकास प्रक्रिया आपल्याला सांगतो. अशा पद्धतीने त्यांनी 3 पावलं पुढे टाकलेली आहेत. शंकराचार्यांचा शांकर वेदांत त्याच्यामध्ये ब्रह्म असतची असे, पण मायेबाबतीत म्हणताना या नास्ती सा माया असं त्यांनी म्हटलंय. पण माऊलींच्या शैवागमनामध्ये, शैवागम जे आहे किंवा त्यांचा जो चिदविलास आहे आपण म्हणूया, त्याच्यामध्ये शिवही आहे आणि शक्ती आहे. म्हणजे शक्तीला त्यांनी शिवा म्हटलेलं, शिवा शिवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सामरस्य आहे. अमृतानुभवामध्ये ते आपल्याला सातत्याने जाणवतं. म्हणजे कारण इथे तत्वज्ञानात फरक नाही, पण तरी मांडणीमध्ये फरक आहे असं मी म्हटलंय. शंकराचार्यांनी आपलं अद्वैत तत्वज्ञान मांडलंय, तर माऊलींनी आपलं अद्वय तत्वज्ञान मांडलेलं आहे. इथे या तत्वज्ञानामध्ये, शैव तत्वज्ञानामध्ये तर मुळात शिवतत्व आहे. हे शिवतत्व जे आहे ते मंगल परमशिव म्हणून आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरती शिव आणि शक्ती हे कार्यरत आहे. अशा पद्धतीने त्याची मांडणी आहे. आणि पुरुष आणि प्रकृती मिळून सर्व कार्य करतायत. आणि आपणही म्हणतो त्याप्रमाणे की ती माया आहे, तिच्याकडनं हे परब्रह्म कार्य करून घेतं. म्हणजे जर ब्रह्म नसेल तर मायेला कुठलंही कार्य करता येत नाही. ब्रह्माचं अधिष्ठान तिला लागतं. आणि त्याचप्रमाणे ब्रह्माला जर आपल्याला दाखवायचं असेल, दृश्य करायचं असेल, तर त्याला मायेची गरज असते. ह्या गोष्टी ज्या आपण म्हणतो तशाच पद्धतीने तत्वज्ञानाला कुठेही धक्का लागलेला नाही. आणि हे सगळं अद्वैत तत्वज्ञान मांडताना अमृतानुभवामध्ये ते असं म्हणतात, एका अंगाची 2 अंग. हे अमृतानुभवामधले शब्द आहेत. सार्धकेनच कस्य अर्धम. कुठलं अर्ध अंग आहे, कुठलं पूर्ण अंग आहे, काही कुठलं कुठलं प्रकृतीचं आहे, कुठलं पुरुषाचं आहे, काही कळतच नाही. सार्धकेनच कस्य अर्धम असंही म्हटलेलं आहे. इथे दोघुलेपणांमध्ये एकुलेपणा आहे. हे सगळे शब्द माऊलींचे आहेत आणि या शब्दामध्ये माधुर्य सुद्धा आहे. ही जी शिवाची अर्धनारी नटेश्वराची कल्पना जी आहे ती द्वैताचा भास निर्माण करणारं अद्वयच आहे. आता ह्याच्यामध्ये समर्थ सुद्धा आपले असं म्हणतात, अद्वैत तत्वज्ञानामध्ये आगाचे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. मा म्हणजे नाहीच, या नास्ती सा माया. त्या मायेला कुठेही स्वतंत्र अस्तित्व नाही. अद्वैती फक्त ब्रह्माचं सत्यपण कळण्याकरता माया ही संकल्पना वापरतात, तिचा उपयोग करतात. पण चराचरामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे परब्रह्म असं अद्वैतामध्ये ठामपणे सांगितलं जातं. तर अद्वयामध्ये शिव आणि शक्ती दोघे मिळून वेगवेगळ्या रूपामध्ये राहतात, पण दिसायला 2 असले तरी कार्य एक आहे, असतात एकच. अशा पद्धतीने ही त्यांनी घेतलेली, जसं आपण म्हणतो की बालगंधर्व मुळामध्ये एकच आहेत. त्यांनी रुक्मिणी, भामिनी, सिंधू अशा वेगवेगळ्या भूमिका ते करतात, म्हणजे वेगवेगळी सोंग घेतात, ते वेगवेगळे वाटतात, पण मुळात ते एकच आहे. अशा पद्धतीने अद्वयाची मांडणी केलेली आहे. अद्वैतामध्ये म्हणजे मूळ जी वस्तू आहे ती झाकली जाते आणि त्यांनी घेतलेलं सोंग आपल्याला दिसतं. ते माया दृश्य स्वरूपात दाखवते नामरूपाने. ते अद्वैतामध्ये होतं. पण अद्वैतामध्ये ती दिसतातही 2. ती चिद्विलासाची उदाहरणं देताना ज्ञानदेव म्हणतात की सूर्य आणि किरण, समुद्र आणि लाटा, वन्ही आणि ज्वाला, रत्न आणि तेज, सुवर्ण आणि अलंकार अशी त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे अमृतानुभवामध्ये अद्वय तत्वज्ञानाची, चिद्विलासाची मांडणी केलेली आहे. आणि या सिद्धांतावरती ते कायम दृढ राहिलेले आहेत. म्हणजे जसं सोनं एकच आहे, पण त्याचे विविध दागिने केले, पण मुळात सोनं एकच आहे. सोनाराकडे गेलं तर तो सोनच बघतो. हे जो प्रकार आहे, हा दागिने हा त्याचा विलास आहे, तो त्याचा विकास आहे, तो वेगवेगळी रूप दाखवतो. अशा पद्धतीने ती मांडणी केलेली आहे. आणि हे तत्वज्ञान आपल्याला अमृतानुभवामध्ये पाहायला मिळतं. त्यांचा चिद्विलास आपल्याला पाहायला मिळतो. आता इथे ज्ञानदेवानी एक भक्तीला वेगळा आयाम दिलेला आहे. मुळात भक्त आणि उपास्य दैवत हे भिन्न असल्याशिवाय भक्ती होऊच शकत नाही, संभवतच नाही. अद्वैत तत्वज्ञानामध्ये भक्तीमध्ये तो एकरूपच होऊन जातो. माऊली इथे म्हणतात की मुळात भक्त आणि भगवंत हे वेगळे असले तरच भक्ती करता येते, असं त्यांनी तत्वज्ञान मांडलेलं आहे. त्यामुळे
ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे. तत्वज्ञान वेगळं नाहीये, पण ज्ञानदेवांच्या चिद्विलासामध्ये एकच तत्व दोन रूपामध्ये प्रतिष्ठित झालेलं आपल्याला दिसतं, दोन रूपामध्ये दिसतं, पण तत्वतः ते एकच असतं. समुद्र आणि लाटांचा जेव्हा दृष्टांत दिला जातो तेव्हा लाटा पाण्यातच निर्माण होतात, म्हणजे निर्मिती त्यांची पाण्यातच आहे, त्यांचं अस्तित्व पाण्यातच आहे. त्या काही बाहेर वेगळ्या कुठे लाट आली का मग बाहेर निघून गेली असं नाही होत. त्या निर्मिती पाण्यातच आहे, त्यांचं अस्तित्व पाण्यातच आहे आणि त्यांचं प्रलय सुद्धा पाण्यातच आहे. म्हणजे त्या पाण्यातच विलीन पावतात, त्याच्याशीच एकरूप होतात. पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा ते पाणी असतं, पण त्याला जेव्हा खेळावंसं वाटतं तेव्हा ते आपल्यातनच लाटा निर्माण करतं, आपलंच एक भिन्न रूप घेऊन तिथे प्रगट होतं आणि त्या भिन्न रूपाशी आपणच खेळत राहतो. असं हे जगत विविध रूपांनी नटलेलं आहे आणि त्याच्याशी हे परब्रह्म क्रीडा करताय, हा त्याचा विलास आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे दिसतात दोन पण आहेत एकच, तेच परब्रह्म, त्यानेच आपल्यातनं दुसरं रूप निर्माण केलेलं आहे, अशा पद्धतीने मांडलेलं आहे. आता इथे हे तत्वज्ञानाचे जे 5 श्लोक आहेत मगाशी ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला श्लोक जो आहे ते 5 श्लोक आपण बघूया, कारण ह्याच्यामध्ये सगळं अमृतानुभवाचं सार आहे. यदक्षरम अनाख्येयम आनंदम मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये, हा पहिला श्लोक आहे. आता कोणत्याही कार्याला निर्विघ्नपणे सुरुवात करायची असेल तर मंगल स्तवन करण्याचा जो प्रकार आपल्याकडे आहे तो इथे त्यांनी पाळलेला आहे. त्यांनी वंदन केलेलं आहे. हे वंदन देव गुरु सद्गुरु अशा लोकांना करतात, त्यानुसार अमृतानुभवाची सुरुवात जी आहे ती मंगलाचरणाने झालेली आहे. ते नमन करून केलं जातं, आशिष मागून केलं जातं, नमस्कार करून केलं जातं, वस्तू निर्देश करून केलं जातं, म्हणजे परब्रह्माचा निर्देश करून केलं जातं. ज्ञानदेवांनी इथे परब्रह्माचा म्हणजे वस्तू निर्देशही केलाय आणि सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे, कारण सद्गुरू हे परब्रह्माचं शबल रूप आहे. या श्लोकामध्ये दोन्हीचं एकत्र केलेलं असं हे नमन आहे, त्यामुळे परब्रह्माचा निर्देश आहे आणि सद्गुरूंना सुद्धा वंदन केलेलं आहे. निवृत्तीनाथ या नावाने जी ओळखली जाते ती जी मानुषी व्यक्ती आहे, म्हणजे मानव देह धारण करणारे निवृत्तीनाथ, हे खरं म्हणजे माझ्या दृष्टीने अक्षर अव्यय अनाख्येय अतर्क्य असे आहेत. ज्यांच्यामुळे मला हा यथार्थ बोध प्राप्त झाला ते अर्थातच अनाख्येय आहेत, ते आनंद रूप असेच आहेत. म्हणून त्यांनाच दैवत मानून त्यांचाच आश्रय घेऊन मी त्यांनाच वंदन करतो. आता ह्या श्लोकाचं जर वर्णन करायचं झालं तर अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, केवल किंवा एकल असं ह्या सगळ्यात जर बघितलं तर हे सगळं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, जो शब्दातीत आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तेवढा विस्तार आपण आता करणार नाही हो, पण श्रीमन निवृत्तीनाथ जे म्हटलेलं आहे ते सगुण रूप आहे त्यांचं, म्हणजे जे परब्रह्म आहे ते शबल होऊन सगुण रूप धारण करून सद्गुरू म्हणून आपल्याकडे येतं. त्या निवृत्तीनाथांचं, सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे सद्गुरू प्रकरण जे आहे, नंतरचं दुसरं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये सद्गुरूंचं वर्णन पूर्णपणे आलेलं आहे. देव आणि गुरु श्रीमन निवृत्तीनाथ असं म्हटलं. देव आणि गुरु यांच्या मागे श्री लावतात. श्री म्हणजे मायादेवी असल्यासारखंच आहे, कारण ते शबल रूप धारण करतात, व्यक्ती रूपामध्ये आलेले असतात, त्यांना कार्य करायचं असतं, त्याच्यासाठी त्यांना मायेचं रूप थोडस त्यांच्या मध्ये असतंच. त्यामुळे श्री म्हणजे मायादेवी आहे आणि श्री म्हणजे लक्ष्मी आहे, श्री म्हणजे मोक्ष लक्ष्मी आहे, असं बरंच वर्णन करता येईल. जसं प्रत्येकाची ती शक्ती आहे, जसं रुक्मिणी विठ्ठल, लक्ष्मी नारायण हे जसं आहे तशा पद्धतीने श्रीमन निवृत्तीनाथ आहे ती, असं त्यांनी त्यांचं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि श्री हे नेहमी सद्गुरूंच्या पुढे आधी म्हणजे लावतात, श्री गुरु असं म्हटलं जातं. त्यामुळे श्री गुरूंचं हे वर्णन आहे. आणि आम्ही जे लिहितो व्यवहारामध्ये त्या श्रीच्या पुढे टिंब लिहितो, शॉर्ट फॉर्म येतो, हा भाग वेगळा, पण तरी सुद्धा इथे श्री गुरु असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला
ती श्री जी आहे ती त्या गुरूंच्या आश्रयाने राहत असते. आणि आमच्या श्री पुढे टिंब असतं, कारण आम्ही तिच्या आश्रयाने राहत असतो. हा आपला विनोदाचा भाग झाला. गुरु पुढचा जो श्लोक आहे तो गुरुरित्या, पुढचा जो श्लोक आहे तो गुरुरित्या क्षया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रे निरंतरम. असं ते आहे. सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत. सद्गुरू हे ज्येष्ठही आहेत आणि श्रेष्ठही आहेत. वयाने ज्येष्ठ असणारे श्रेष्ठ असतातच असं नाही, पण जे श्रेष्ठ असतात ते वयाने लहान असले तरी श्रेष्ठच असतात. मग श्रेष्ठ कोण आहे? तर श्रुती स्मृतींचे जे अर्थ आहेत ते आचरणामध्ये आणून कृतीत दाखवणारे आणि ज्ञानाने परिपूर्ण असणारे असे जे आहेत ते सद्गुरू असतात. आणि ते जे सद्गुरू आहेत हे माझे सद्गुरू श्रेष्ठ आहेत. या श्लोकामध्ये अध्यात्मविद्येचं वर्णन केलेलं आहे आणि ती अध्यात्मविद्या या गुरूंबरोबर जोडलेली आहे. जे लोकांना माझे गुरु दिसत आहेत, दृष्टीला जे गुरु दिसत आहेत ते खरं म्हणजे माझे गुरु नव्हे. तर त्यांच्याकडे जर बघितलं तर ती साक्षात शांकरी विद्या आहे. ती मानुषी रूप घेऊन आलेली आहे असं मला वाटतं. आणि ते गुरु या नावाने प्रगट झालेले आहेत. ती साक्षात शांकरी विद्या असं त्यांनी म्हटलेले आहे. विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी ही शंकरोती मंगल करणारी अशी ही विद्या आहे. कल्याणकारी विद्या आहे. ब्रह्मविद्या आणि सर्व विद्यांचा गुरु असणारी अशी ही विद्या आहे असं ज्ञानदेवांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आणि हे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे ते ही सगळी विद्या जी आहे ती आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ अशी ही वाहणी, ज्याला वाहणी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामधल्या 1751 ते 58 याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ही जी वाहणी आहे, हा जो बोध प्रवाह आहे, त्याच्यामध्ये जे निवृत्तीनाथ आहे त्यांच्याकडनं ही मला प्राप्त झालेली आहे अशी ही परंपरा त्यांनी तिथे सांगितलेली आहे. आणि त्याशिवाय विशेष म्हणजे ती आज्ञा आहे. आज्ञा, या आज्ञेचा त्यांनी जय जयकार केलेला आहे. विद्या दोन प्रकारच्या असतात. एक पोटभरी विद्या आपल्याला माहिती आहे, तिला बाधित विद्या असं म्हटलं जातं. आणि दुसरी मोक्षाप्रद नेणारी जी विद्या आहे, अबाधित विद्या आहे, ती जी आहे ती सद्गुरू आपल्याला देतात. स्नेहार्द्र अंतःकरणाने ती आपल्याला भरवून टाकते. आणि आमचे सद्गुरू सुद्धा तशाच अंतःकरणाचे आहेत, म्हणून ते हे सगळं करू शकतात. त्यांनी माझा उद्धार केलाय आणि हे अनुभवाचं वर्णन त्यांनीच मला करायला सांगितलंय. ती शक्ती त्यांनीच मला दिली, त्यांची कृपा दृष्टी आहे, त्यामुळे मला हे लेखन करणं सहज शक्य झालं. असं या शब्दांमध्ये त्यांनी संपूर्ण निवृत्तीनाथांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन करताना सद्गुरू म्हणजे स्तवन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन त्यांनी त्याचं अफाट वर्णन सद्गुरूंचं केलेलं आहे. आणि त्याला अनेक उपमा अलंकाराने सजवलेलं सुद्धा आहे. तिसरा जो श्लोक आहे तो आहे सार्धकेन च कस्यार्धम शिवयोः समरूपिण ज्ञातुम न शक्यते लग्नमिती द्वैतच्छलान्मुहुः असं त्यांनी म्हटलंय. शिवशक्तीचं हे मिथुन रूप आहे. आश्चर्यकारक आहे. कोण शिव, कोणती शक्ती, कुणाचा अर्ध अंग कुणाला लावलेलं आहे, असं जे मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे कुणाला कुठे जोडलंय हेच समजत नाहीये, कारण ते जाणणंच अशक्य आहे. अर्धनारी नटेश्वर आम्ही म्हणतो त्याचं एक सगुण रूप म्हणून, पण अर्धनारी नटेश्वराची मूर्ती आम्हीच करतो ना. मग ज्या वेळेला ती आम्ही करतो त्यावेळेला आमच्या बुद्धीप्रमाणे बरोबर निम्मी करतो. एका बाजूला स्त्री, एका बाजूला पुरुष, अशा तऱ्हेने आम्ही ती करतो, कारण आमच्या बुद्धीची कुवत तेवढी आहे. आम्ही त्याप्रमाणेच ती करतो. पण हे जे प्रकृती पुरुषाचं जे रूप आहे हे विश्वभर पसरलेलं आहे. आणि हे विश्वभर पसरलेलं असल्यामुळे नक्की कुठे कुणाला जोडलंय का, कुणाच्यात कोण जाऊन बसलंय काहीच कळत नाही. हे दोघं एकमेकांमध्ये अगदी बेमालून मिसळलेले आहेत. शिव म्हणजे ईश्वर आणि शिवा म्हणजे मूळ माया असं एक सांगण्यापुरतं म्हणते, पण इथे त्यांनी माया वगैरे तिला म्हटलेलं नाही. शिव आणि शिवा असं त्या दोघांचं वर्णन केलेलं आहे. आणि हे शिव आणि शिवा एकमेकांमध्ये इतके मिसळलेले आहेत आणि ते विविध रूपांनी, दोन रूपांनी, विविध रूपांनी सारखे सळसळत आहेत.
आपल्या साडीला काही वेळेला असं सळसळणारे दोन रंग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, ज्याला तर त्या साडीप्रमाणे ह्याच्यात दोन रंग, अरे आत्ता जांभळा दिसला आणि आत्ता निळा दिसला, असं आपलं काही वेळ, मग निळी आहे साडी का जांभळी आहे, तर आपल्याला कळणे निळी पण आहे आणि जांभळी पण आहे असं आपण म्हणतो ना. ती साडीचा रंग जसा सळसळतो तसं हे अगदी क्षुल्लक उदाहरण आहे, पण प्रापंचातलं उदाहरण दिलं प्रपंचातलं की आपल्याला पटतं. तशी ही दोघं जण सळसळणारी आहेत. आपण म्हणावं हा पुरुष आहे तर ती प्रकृती दिसते, प्रकृती म्हणावी तर पुरुष दिसतो, अशा पद्धतीने हे दोघं सळसळणारे आहेत. त्यामुळे इथे त्यांनी शिवयोहो असं म्हटलेलं आहे या ह्याच्यामध्ये. सार्धकेन च कस्यार्धम शिवयोहो समरूपिणो असं म्हटलंय, समरूपिणो हो असं. तर शिवयोहो, शिव आणि शक्ती असा हा द्वंद्व समास तिथे वापरलेला आहे. आपण जसं आई वडील पत्नी पार्वती परमेश्वर असं जेव्हा दोघांबद्दल बोलणार असतो, म्हणून त्यांनी शिवयोहो हे दोघही असे समरूप असणारे दोघं, दिसायला वेगळे दिसत असले कळतं आम्हाला. एकदा एक दोघही एकदम आले ना तर आम्हाला समजतं की हे दोघं आहेत. पण जेव्हा एक आधी येतो आणि एक नंतर येतो जुळ्या भावासारखं, तर आमच्या लक्षातच येत नाही की आधी कोण आलंय आणि मग कोण आलंय. अशा तऱ्हेने ती मांडणी केलेली आहे. त्यामुळे हे मिथुन आहे, हे मिथुन एकांतात असलं की एकरस होऊन जातं. म्हणजे ते जेव्हा एकांतामध्ये येतं त्यावेळेला ते म्हणतात तू आणि मी काही वेगळे आहोत का, आपण एकच आहोत. पण आम्ही जेव्हा बघायला जातो तेव्हा आम्हाला घटकेत दोन दिसतात तर घटकेत एक दिसतात. म्हणजे असा हा द्वैत छल ते करत असतात असं त्यांनी म्हटलंय. हे दोघांमधलं दोघुलेपणा एकलेपणा असं आहे, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तिसरा जो श्लोक आहे तो असा आहे, अद्वैत महात्मानस तत्वं दर्शयंतो मिथस्तराम तौ वंदे जगतामाद्यो तयोस्तत्वाभिपत्तये. शिवशक्ती हे मिथुन आहे, हा शिव ही शक्ती हे दोन रूपामध्ये विभागलेले आहे. हे तरी सुद्धा हे दोन असले तरी एकत्व त्यांच्यामध्ये वास्तवतेने दर्शवलं जातं. आमच्यामध्ये दोनपणा नाही हे ते दर्शवतात, आपल्याला सांगतात आपण दोन नाही आम्ही एकच आहोत. पण ज्ञानेश्वर सुद्धा तेवढेच पक्के आहेत, माऊली पण तेवढ्याच ताकदीची आहे ना. ती म्हणते की तुम्ही दोन नाही का एक आहात, एक आहात का दोन आहात, मला त्याच्याशी काही देणं, तुम्हाला काय नाटकं करायची ती करा तुम्ही, पण मी तौ वंदे जगताम आद्यो, मी तुम्हाला दोघांनाही नमस्कार करतो असं ते आधीच सांगून ठेवतात. म्हणजे उत्पत्तीच्या आधी जे तिथे मूळ आहे ते शिवशक्तीचं मूळ आहे, त्या शिवशक्तीला मी वंदन करतोय. तयोस तत्वाभिपत्तये, त्याचं मूळ तत्व जे आहे ते मला लोकांना सांगायचंय, मला त्याच्यासाठी ते समजावून घ्यायचंय आणि लोकांना ते द्यायचंय. हे सगळी प्रक्रिया जर मला करायची असेल तर ज्याच्यापासून ही सगळी निर्मिती झाली त्या निर्मितीला, मग ते एक असू दे दोन असू दे समरस असू दे वेगवेगळे असू दे काहीही तुम्ही म्हणा, पण मी मात्र त्याला वंदन करण्यासाठी तिथे उभा आहे आणि मी मनापासून हे वंदन करतोय, नतमस्तक होऊन वंदन करतोय. पण ज्या वेळेला आम्ही म्हणतो मी ग्रंथ वाचणार आहे, मी सांगणार आहे, मी माझी बुद्धी प्रगल्भ आहे, हा अहंकार तिथे उपयोगी पडत नाही. जी गोष्ट करायची ज्याच्या मालकीची आहे त्या मालकाला आधी शरण जावं लागतं. हा व्यवहार आहे. आणि इथे हे परमार्थ तत्व जाणायचं असेल तर अहंकार इथे बाजूलाच ठेवायला लागतो, नतमस्तक व्हावं लागतं. ते नतमस्तक होऊन ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना वंदन केलेलं आहे. परमार्थामध्ये प्रकृती आणि पुरुष असे दोघं आहेत, ही दोन तत्व आहेत. पण दोन तत्व म्हणावी तर ती एकमेकात मिसळलेली पण आहे. पण या दोघांना म्हणजे दूध आणि पाणी एकत्र मिळालं तर ते समरस होतात, तशी ही समरस झालेली आहे. पण त्या दोन पाण्याला म्हणजे पाणी आणि दूध जे आम्ही एकत्र केलेलं आहे त्या पाण्याला जसं चरबीचं म्हणजे दूध ठेवायचं पात्र त्या चरबीचं अधिष्ठान असतं, तसं या दोघांना त्या मंगल शिवाचं अधिष्ठान आहे. दोघांमध्ये वास्तवात ब्रह्म आहेच, ते कल्पित नाहीये, कारण त्याची परिपूर्ण कल्पना करताच येत नाही. ब्रह्म अनिर्वचनीय आहे, हा जो मंगल शिव आहे तो अनिर्वचनीय आहे, पण असत नाहीये. कारण तो असत म्हणजे वंध्या पुत्राप्रमाणे तसाही तो नाही. ब्रह्म आहेच आहे, सत आहे, ते आहे. आणि हे शिवशक्ती
त्या अधिष्ठानावरती हे कार्य करते. असा हा 2 श्लोकांचा विस्तार जर बघितलं तर पहिलं, दुसरं, तिसरं प्रकरण त्याच्यामध्ये जवळजवळ येतं आणि मग त्यातले आणखीन भाग त्याच्यात येत जातात. 5वा जो श्लोक आहे तो 5वा श्लोक मूलयाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शांभवे. मूळाला, मध्याला आणि अग्ररूपाला माझा नमस्कार असो, असं त्याचं खरा अर्थ आहे. आता या श्लोकातला मूळ म्हणजे मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे विश्व हे जर एखादं वलय घेतलं, गोलाकार घेतलं, वलयाकार घेतलं, तर मध्यबिंदू असं एक त्याच्यामध्ये येतो. शांत सरोवरात उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या शांत सरोवरामध्ये आपण जर दगड टाकला तर दगड टाकल्यानंतर त्याच्या भोवती गोल 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 अशी वलय निर्माण होत जातात. हे विश्व जे आहे ते सुद्धा असंच त्याच्यामध्ये शांत परब्रह्मामध्ये कुठेतरी स्पंदन झाल्यावरती ते दगड टाकल्यानंतर जी वलय निर्माण होतात त्याचा जो विस्तार होतो तो म्हणजे या परब्रह्मामध्ये स्पंदन झाल्यावरती झालेला विश्वाचा विस्तार आहे. आणि हा विस्तार जो आहे मूळ जे आहे तो जिथे आपण दगड टाकला ते, पण त्याचा विस्तार जर आपण बघितला तर तो मध्य आहे. मग त्या वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या वलय निर्माण झाले ते आहेत. आणि अग्र म्हणजे ते वलय सुद्धा नंतर विलीन होऊन जातात. हे विश्व जे आहे ते सुद्धा नंतर विलीन होणार आहे. अशी असंख्य विश्व या ब्रह्मांडामध्ये आहेत आणि ते सृष्टीचा आदी मध्य अंत निर्माण करणारे ब्रह्मा विष्णू महेश अशा देवता आपण म्हणतो. पण तसं जरी असलं ह्या देवता कार्यरत असल्या तरी मुळामध्ये शिव आणि शक्ती हे सगळं कार्य करत असतात असं अमृतानुभवामध्ये मांडलेलं. आणि परमशिव जे आहे त्याच्या अधिष्ठानावरती, कारण तो जो शंभू आहे तो पूर्णात पूर्णमिदम आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरती हे सर्वजण कार्य करतायत. आणि म्हणून ह्या पहिल्या सगळ्याच जर आपण विचार केला तर ही पहिले 5 श्लोक आणि त्याचे पुढचं जे 10 प्रकरण आहेत हा त्याचा विस्तार आहे. आणि हा विस्तार संपूर्णपणे असलेला अशी प्रकरण असल्यामुळे त्याच्यात अनेक उपमा आलेल्या आहेत, अनेक दृष्टांत आलेले आहेत. विशेषतः त्यांचे काही दृष्टांत तर अगदी ठरलेले आहेत, पण प्रत्येक वळणावरती प्रत्येक ठिकाणी आता आरशाचाच दृष्टांत जर घेतला, अगदी कायम पहिल्यापासून शेवटपर्यंत आरसा आरसा बिंब प्रतिबिंब हा दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. पण सुरुवातीला आरशाचा दृष्टांत दिलेला वेगळा आहे तर शेवटी दिलेला वेगळा आहे. म्हणजे असे जे मध्ये त्याच्यातले बदल आहेत ते इतके बारकाव्याने सांगितलेले आहेत ते फक्त ज्ञानदेवच करू शकतो असं वाटतं. हे ज्ञानदेवांच्या जी रसाळ वाणी आहे त्यातनं आपल्याला ते कळायला मिळतात. आणि हा मंगल शिव जो आहे ज्याच्या अधिष्ठानावर शिवशक्ती कार्य करत आहेत त्याचंही वर्णन त्यांनी नंतर केलेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये अमृतानुभवाचा जर खरंच आस्वाद घ्यायचा असेल तर अहम आणि मम या निष्ठेचा मृत्यू झाल्याशिवाय अमृत होणार नाही हे नक्की आहे. कारण मृत्यू झाल्याशिवाय अमृत होणार नाही याचा अर्थच असा आहे अहम मम हे जी उपाधी आम्हाला चिकटलेली आहे या सगळ्या उपाधीचा जेव्हा निराश होईल तेव्हाच हे अमृत प्राप्त होणार आहे. अमृतस्य पुत्र हा असं म्हटलेलं जे आहे आम्हाला ते तिथे साध्य होणार आहे. त्यामुळे मृत्यू स्पर्शाशिवाय अमृत नाही आणि ते सांगणारं हे अमृतानुभव आहे किंवा अनुभवामृत आहे. आणि म्हणून ह्याचा विस्तार पुढच्या 5 श्लोकांमध्ये आहे तो आपण यथोचित पाहणार आहोत. जसा आरशाचा दृष्टांत आहे तसे अनेक दृष्टांत, कापुराचा दृष्टांत तर माऊलींना अतिशय प्रिय आहे. अशा पद्धतीने हे दृष्टांत जे आहेत ते सुद्धा त्याच्यामधला वेगळेपणा ती जी दृष्टी आहे ती सुद्धा माऊलींची आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यामुळे या पुढच्या 10 प्रकरणांमध्ये काय काय सांगितलंय ते आपण त्याचा बेस आपण इथे तयार केला. पण 10 प्रकरणांमध्ये पुढे काय काय सांगितलंय ओव्यांच्या मार्फत ते अगदी थोडक्यात थोडक्यात पाहत आपण पुढच्या 10 प्रकरणांचा जो सगळा परिपाक आहे तो आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.